सुनेत्रा पवार या बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. महाराष्ट्रातील राजकारणाशी आणि सामाजिक कार्यासाठी जोडलेले हे एक व्यक्तिमत्व. अजितदादा पवार यांच्या पत्नी तसेच महाराष्ट्राचे माजी मंत्री पद्मसिंह बाजीराव पाटील यांच्या त्या मुलगी. तसेच माजी राज्यसभा खासदार असलेल्या सुनेत्रा पवार यांनी पहिल्या उपमुख्यमंत्री होण्याचा मान मिळवला. भारताच्या विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीताराम 1 फेब्रुवारी 2026 ला करणार सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर. भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी षण्मुखानंद चेट्टी यांनी सादर केला होता. भारताच्या इतिहासात सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावे आहे. हा अर्थसंकल्प उद्या 1 फेब्रुवारी 2026 ला सादर करण्यात येईल. दिनेश टी. वाघमारे हे सध्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे सध्याचे प्रमुख आहेत. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी झाली. महाराष्ट्राचे पहिले निवडणूक प्रमुख हे देना चौधरी हे होते. महाराष्ट्र निवडणूक प्रमुख हे राजीनामा राज्यपालाकडे देतात तर पदमुक्त हे राष्ट्रपती करतात. महाराष्ट्र निवडणूक प्रमुख दिनेश वाघमारे हे महाराष्ट्राचे 7वे राज्य निवडणूक आयुक्त आहेत. सेफ्टी इंडेक्स 2026 सेफ्टी इंडेक्स 2026 नुसार मंगळुरू हे देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरले. जगात 46व्या क्रमांकावर मंगळुरू हे शहर ठरले. भारतात दुसरा क्रमांक अहमदाबाद, तिसरा जयपूर, चौथा कोइंबतूर. 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथाने प्रथम क्रमांक मिळवला. महाराष्ट्र गणेश उत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट ठरली. दुसरा क्रमांक जम्मू काश्मीर आणि तृतीय केरळ.